हॅलो, आवाज येतो ना बाहेर गेला? हो, बस आजपर्यंत लोकांना कळलं पाहिजे काय पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा झालेला आहे, बरोबर की नाही? पण पारंपरिकता आजही आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या दापोली पासून सगळीकडे पारंपरिक वाऱ्या चालतात, याचं समाधान कुठतरी आहे. कारण 2020च्या या युगामध्ये फक्त बुवा लोकांची मारामारी करायची शिल्लक झालेली आहे. नाही परिस्थिती हाताच्या बाहेर झालाय. काका पूर्वीचा काळ वेगळा होता, दोघांचा भांडण लागला तर तिसरा घरात धावत जात होता आणि माणूस करतो, ए भांडू नका, पहिला काय झालं का सांगा. हा पूर्वीचा काळ होता. आता ना, आता दोघांचा भांडण लागला बस की ह्यानं पहिला मोबाईल काढला, व्हिडिओ शूटिंग करून सुरुवात केली. तो म्हणून ते मार काम तिकडे याचा पडला नाही आहे की नाही. हा काळ वेगळा आहे, पूर्वीचा काळ वेगळा आहे, आताचा काळ वेगळा आहे. आता पूर्वी फाटकी पॅन्ट पण शिवून घालत होतो, काळ होता की नाही. शाळेत काका तुमच्या काळात फाटकी पॅन्ट पण शिवून शाळेत जात होते, पण आज चांगली पॅन्ट पण फाटून शाळेत जातात. आम्ही सुधारला. आता पोरांची 32ची कंबर आणि 36ची पॅन्ट घालून जाणार आणि त्या कधी वाढपी म्हणून गेला. डाळ कुणी मागत ना, नको तुझी डाळ तिकडणार, तुझी डाळ नको. आणि सत्यनारायण दर्शनास वाकला पुढं आणि मागे कोण उभा आहे, ते नटवाला घेऊनच उभा आहे. आताच्या बाहेर गेलेली परिस्थिती आहे, बरोबर की नाही. काळ बदललेला आहे, आता नाही, आता वेगळा झाला सगळा, बरोबर की नाही. सत्य परिस्थिती आहे. पण लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपण किती काय कमवू, काय शिकू, याला परगेनं महत्व नंतरचा विषय आहे. या जगातला श्रीमंत माणूस एकच आहे, आपल्या घरामध्ये आई वडील ठेवले, हा जगातला श्रीमंत माणूस आहे. लक्षात ठेवा, पैसा किती कमवा, पैसा किती कमवा, लक्षात ठेवा. पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल चालेल, पण संगत चुकली आयुष्याचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संगत चुकायला द्यायची नाही. लक्षात ठेवा, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा पाप आला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. माझं विषय काय आहे, भक्ती हीच आहे. कारण आज पंढरीचं पांडुरंग विटेवर उभा आहे का, युगे 28 म्हणतो आम्ही, युगे 28 विटेवर उभा. अविरत आई वडिलांची सेवा, त्या नारायणाची सेवा केल्याच्या नंतर तो देव आपल्याला पावेल की नाही हे सांगता येत नाही, पण आई वडिलांची सेवा करा. काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, ही वास्तविकता आहे मंडळी. त्याच्यामुळे सत्य हा, ते सत्य स्वीकारायला शिकलं पाहिजे. जोडीवाली फक्त बघा तुम्ही आल्याच्या नंतर अशाच करणार, कारण आमच्याकडे भात जोडण्याच्या टायमाला त्यांना कोण बोलवीत नाही. त्यांना तुम्ही बोलवलं की कुडूपर भात घराकडे गेला केसात असं दोनदा केलं की अर्धा पुरात मध्ये भारी माणूस असं दे. पण गर्मीत जीव जाते अक्षरशः नाही. सध्या तापलाच मुंबईच्या ठिकाणी आता बघा 3-4 वाजता सगळे मुंबई चालते निघणारे असतले, बरोबर की नाही. कारण 3-4 दिवसाची सुट्टी आहे. पण आज विरार नाला सोपारा राहणाऱ्यांची परिस्थिती काय की बघा. त्या दिवशी आमचे बुवा फसले अक्षरशः तापला. त्यांना वाटलं नाला सोपारा जाणार म्हणजे सोपा, दादरला चढले गाडी ट्रेन मध्ये, घुसताना घुसायला तिला ढकलल्यावर उतरून गेले तिचे हात वर झाले धरून कडीवर. त्यांना वाटलं बांद्रा आल्यावर खाली वर चेपलानी त्याचा वाटला बोरवली आल्यावर खाली वर गरमी मारण्याची. बोरवलीच चढले मी रांगाला सोपाला वाले, त्यांनी चेपलानी मागणा पुन्हा सपाट मागणा सपाट बोलले कपाट करून टाकलं. हात असेच वर, त्याच्यात गरमीत नाही घामाचे वरंगाळे आणि त्याच्यात ना खाज उठली, खाजवणार कसा हा मोठा टेन्शन. आणि तो गुलाम विचारून दिसतो हलवी तरी काय म्हणतात ना, खा झाल्यावर आणि यमदूत आल्यावर मृत्यूचा कळणार आणि खा झाल्यावर जागा सोडणार, कोण सोडी जमत काय छे त्यांना वाटलं आता पुढे काय घेतलं खाली वर नाही. त्या गरमीत खाज उठल्यावर कसा बसा खान घुसवला हो. खाजूची सुरुवात केल्याबरोबर समोर होता भाई तो बिघडला. तो म्हणता हे क्या करताय म्हणलो, ह्यो बिघडलो. म्हणता क्या करताय क्या रे, खा जाया खाजवताय. अरे तो भैया म्हणता है खाजव, लेकिन तेरा खाजव मेरा क्यों खाजवताय. अरे ही कंडिशन मुंबईची आहे सध्या, बरोबर की नाही.
मनोरंजन म्हणून बोलू लागतं बरोबर की नाही. मनोरंजन हो का टेन्शन घ्यायचं नाही. चला रुपावलीला सुरुवात करतो. पुढे जाऊया. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय
आहे